वर आता माझा फ्लॅट मी भाड्याने देऊ शकतो, बरोबर की नाही? भाड्याने देऊन त्याचे पैसे येतील, इथे राहायचा खायचा काही खर्च नाही, म्हणजे डबल इन्कम. याला म्हणतात शुद्ध व्यवहार. कळलं? तो तुला कळला असता तर तुझे बिझनेस कुठल्या कुठे गेले असते. दादा हा? मला सांग, तू कधीच सुधारणार नाहीयेस का? हा? अरे काय चाललंय तुझं? काय वागतोय असा? मी बिघडलोय कुठे सुधारायला? आणि डोक्यावर पडलाय का तू? हे बघ, हे असं स्मार्टली जगणाऱ्यांनाच आता जगात किंमत असते, कळलं ना? हा, संपली. चल, ते सामान उचलायचंय. सिंचना, अगं काय करतेस? काय करत होतीस तू? मिठाची बरणी आहे ही, तिकडे साखराची बरणी आहे. अगं सरबतात साखरेऐवजी मीठ घालणार होतीस का? एवढंही कळत नाही. नाही, ते सो सॉरी, थोडं कन्फ्युजन झालं. आत्ताच डबे काढलेत ना. सॉरी सॉरी, चुकून झालं. इतक्या वर्षात तुझं अजूनही कन्फ्युजन गेलेलं नाहीये का सिंचना? अगं साखर आणि मीठ यातला फरकही कळत नाही तुला? ठीक आहे ना वहिनी, होतं चुकून. आणि मी काय मुद्दामून नाही केलं. आता काही लोकांना किचन मध्ये आल्यावर गोंधळल्यासारखं होतं ना. सगळ्यांना थोडी किचन मध्येच आयुष्य काढायचंय. म्हणजे मी किचन व्यतिरिक्त काहीच करत नाही असं म्हणायचंय तुला? नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. आय मीन टू से की मी जर तुमच्या हातात लॅपटॉप आणून दिला तर तुमचंही थोडं कन्फ्युजन होईल ना, की कसं ऑपरेट करायचं, काय करायचं. यू विल बी कन्फ्युज्ड. देऊन तर बघ, हुशार आहे मी. आणि तसंही जे हुशार असतात ना तेच चांगलं स्वयंपाकघर सांभाळू शकतात, कळलं? व्हॉट डू यू मीन? म्हणजे मी काय हुशार नाहीये? मी मंद आहे? मी कुठे असं म्हटलं? तू स्वतःच म्हणतेस की तू मंद आहे म्हणून. वा, आज मी म्हणेन खऱ्या अर्थाने आपलं घर तृप्त झालंय. अहो वहिनी, तुमचं आणि सिंचनाचं भांडण परत एकदा या घरात होतंय. किती दिवस झाले हे घर वाट बघत होतं. क्या बात है. खरं तर मी म्हणेन सिंचना तिच्या जुन्या एलिमेंट मध्ये परत आली आहे. क्या बात है. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? इथे वहिनी मला मंद म्हणतात आणि तू मला भांडकुदळ म्हणतोयस का? अरे मग काय चुकीचं आहे वहिनी? काय चुकीचं आहे? नाही, तसं नाही म्हणायचं मला. वहिनी काय हो तुम्ही? वहिनी भाऊ तुम्ही काय सांगताय? लाट नका घेऊ. जोरात, अजून जोरात. देवा, हे घर असंच हसत खेळत नांदत राहू दे. या घरात सतत रुसण्या फुगण्याचे, हसण्याचे आवाज येत राहू देत. आई नेहमी म्हणतात वास्तू तथास्तू म्हणते. देवा, असंच तथास्तू म्हण आणि आमच्यावर असाच आशीर्वाद राहू दे रे बाबा. हो, ओके. मी आलो की सगळे डॉक्युमेंट्स चेक करतो. नाही, बोलतोय मी. येस, बोला. आजींनी खरंच हालचाल केली आता, की मलाच भास झाला? सॉरी, मी काय म्हणतोय, हे सगळं ब्रीफ ना मला मेलही करा तुम्ही. मी सगळं चेक करतो आणि आय गेट बॅक टू यू. ओके, या, बाय. थँक्यू. नाही, इतक्यांदा भास कसा होईल मला? आजींची कंडिशन एकदा नीट चेक करायला पाहिजे. बाबा, खरं सांगायचं झालं तर आपल्याला आपलं राहतं घर परत विकत घेता आलं ना, यापेक्षा मोठं भाग्य नाही आपलं. अहो, आपल्या एरियामध्ये डेव्हलपमेंट किती मस्त झाली आहे बघा ना. आणि स्क्वेअर फीटचे भाव तर किती वाढलेत. मी तुम्हाला सांगतो ना, आपली इन्व्हेस्टमेंट बेस्ट आहे, ही बेस्ट. काय रे? काय मला दाखव. वा, बघा बघा बाबा बघा. अरे मेट्रो दाखवतोय तो. अच्छा, मेट्रोचा नकाशा आहे. आता आपल्या घराजवळून मेट्रोची लाईन सुद्धा जाणार आहे. म्हणजे आता आपलं घर दुपटीने वाढणार आहे बघा. मी तुम्हाला खरं सांगतो ना, बेस्ट वेळ आहे ही आपलं घर परत मिळण्याची. खरंच
हरीश, तुला खरं सांगू का, या घराकडे मी एक इन्व्हेस्टमेंट म्हणून बघू शकत नाही. हे घर म्हणजे स्वप्नपूर्ती आहे. इतकी वर्ष पाहिलेल्या स्वप्नाची स्वप्नपूर्ती. आता या घरातून आपल्याला कोणीही बाहेर काढू शकणार नाही, हेच माझ्याकरता खूप आहे. नाही नाही, हे अगदी खरं आहे बाबा तुमचं. पण मला काय म्हणायचंय की आता आपल्या भागातला रेट वाढलाय, म्हणजे ज्यांची घरं रेंटवर द्यायची आहे त्या घरांची रेंट सुद्धा वाढणार नाही का? म्हणजे त्या लोकांची तर चांदी आहे बघा आता, चांदी नाही का? आय एम सॉरी हा दादा, मी काही तुझ्याबद्दल नाही बोलत आहे. हा नाही नाही, ठीक आहे रे, तुला जे बोलायचं ते तू बोललास. हा, पण इकडच्या फ्लॅटचं भाडं वाढणार एवढं मात्र नक्की. हा हा करेक्ट. बघ व्यंकी दादा अगदी करेक्ट बोलतोय. त्याचं म्हणणं आहे की तू आता इथे राहणार, पण रेंट तुला त्या घरचं मिळणार. मग तो पैसा कुठे जाणार? तो काय बोलतो ते कळतं मला, आणि त्या पैशांचं काय करायचं ते बघू नंतर, पैसे आल्यानंतर. आधी हे घर तर सेटल होऊ दे. व्यंकी दादा, मी काय म्हणतो, तू आरती वहिनीला सांगितलं का आपल्या या घराबद्दल? म्हणजे घर परत आपल्याला मिळालं त्याबद्दल? अच्छा, व्हिडिओ कॉलवर सांगितलं सुद्धा. खूप खुश म्हणजे काय, खुश तर होणारच ना. हा. पण तुला खरं सांगू का, आरती वहिनी आता इथे हवी होती, है ना? बरोबर बोललास हरीश. आज आरती हवी होती रे इथे. तिची उणीव भासते व्यंकी ना. आजी चला, गरम गरम पेज आणलीये, पिऊन टाका. वहिनी वहिनी वहिनी, जयंत आजींना भरवायचंय ना, मला द्या, मी भरवतो. आय नो तुम्हाला अप्पांना पण भरवायचंय. आजी आणि अप्पा आता दोघांची सेवा करणं म्हणजे तुमची पण खूप दगदग होत असेल ना. अगदी वेळेवर आलास बघ. नाही, दगदग अशी होत नाही, पण जरा दोघांच्या वेळ सांभाळण्यात गडबड होते. आप्पांना गोळ्या पण द्यायच्या आहेत ना. तू जर आजींना भरवत असशील तर मी आप्पांना गोळ्या देऊन येते. वीणा वहिनी, आज आजींचं चेकअप शेड्यूल्ड होतं ना. अगं बाई, विसरलेच मी. कामाच्या गडबडीत राहूनच गेलं बघ. बाबांना कळवायला हवं ना. नका, थांबा, तुम्ही अप्पांना भरवा, मी बाबांशी बोलतो. डोंट वरी. बरं बरं, भरवशील ना. आणि बाबांना तेवढी आठवण मात्र करून द्या. हे घे, आलेच मी. आजी आजी आजी, भरवायचंय ना तुम्हाला? चला करा. अच्छा, घाबरताय का की मी यात काही मिक्स केलं असेल? हे तर वीणा वहिनींनी बनवलंय, म्हणजे मी काहीच मिक्स केलेलं नाहीये. तुम्ही पिऊ शकता. कमॉन करा. कमॉन 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 कमॉन. या, तुमच्यात इम्प्रूव्हमेंट झाली हे माहित होतं मला, पण तुम्ही तर कोमातूनच बाहेर आलायच हे माहित नव्हतं मला. इतका वेळ चेहऱ्यावर भाव उमटू नयेत म्हणून कशी बशी गप्प बसले होते. पण या जयंतला जर आता माझ्यावर खरंच संशय आला असेल तर मग संपलंच. आता हा त्याचा संशय खरा ठरवण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊ शकतो. काय तुम्ही बऱ्या झालायत ना? आय नो यू आर जस्ट प्लेइंग विथ मी. आजी, असं किती दिवस माझ्यापासून तुम्ही सत्य लपवणार होत्या? पण एनिवे, शेवटचा घास घ्या सुखाने. Come on, आजी. That's like a good girl. चला आता तुम्ही बसा, मी आपल्या दोघांची स्पेशल डेट फिक्स करून येतो.